दोनच स्पर्धक उरले आहेत आणि त्यानंतर पहिली फेरी संपेल. बघूया त्या दोघींमध्ये पहिलं कोण येतंय. जास्तीची मेजॉरिटी रागेश्री. रागेश्री वैरागकर. कशी आहेस रागेश्री? आज म्हणजे माझी कंप्लीट विकेट काढायचं ठरवलंय ना सगळ्यांनी. कसं वाटतंय? रापचिक. पल्लवी, मला असं वाटतं की आता ना मला नवीन शब्द निर्माण करायला पाहिजे. माझे सगळे चोरले शब्द यांनी. झाले गेले. तू कॉपीराईट नव्हता केलास त्यांच्यावरती. अरे बापरे, आता काय मी नवीन शब्द शोधतो. अतिसुंदर असं वगैरे मी शब्द शोधतो. तर मग आता रापचिक गाणं झालं पाहिजे एकदम. ओके. काय गाऊन गेलीस बाबा. म्हणजे काय आधी सुरुवातीपासून काय म्हणताय तुम्ही. फंडू आणि काय झकास आणि रापचिक वगैरे काय नाहीत ग हे शब्द सगळे. काय ताण घेतलीस बाबा तू शेवटची. फॅन्टॅस्टिक. मान गे. व्हेरी गुड रागेश्री. व्हेरी गुड. व्हेरी गुड. मला व्हेरी गुड म्हणताना सुद्धा बोबडी वळली. एवढी छान गायलीस. आपण वैशाली ताईपासून सुरुवात करूया. सगळे छुपे रुस्तुम आहात रे तुम्ही. एक 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 बरोबर पुढी सोडत असता योग्य वेळी. रागेश्री बाई, काय आमचं खरं नाही आता. काय सांगू तुला. मी शोधतच आहे तुझ्या गाण्यामध्ये काय काय चुका आहेत. कुठे मला काही तिला पट्ट्या मारता येतील. काहीच नाही. तू जागाच ठेवत नाहीस काही. अंतऱ्यामध्ये जो गोडवा आणलास ना, ना 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 ना, त्याचा जो सॉफ्टनेस जपलास ना तू, ते सगळे मार्क तुला मी त्याच्यासाठी देणार आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. हाय हाय रागेश्री. मला हिचं गाणं ऐकताना असं वाटलं की हिला जेवढी सुगम संगीताची समज आहे तेवढीच ते आमच्या ज्याला आम्ही सोकॉल्ड शास्त्रीय संगीतकार म्हणतो त्याच्यात पण ती कुठे कमी नाही आहे. त्या अंदाजाने तिच्या त्या ताना बिना अशा गेल्या आणि अगदी आपण असं गोड गोड गायचं असं काही नव्हतं. ती सणसणीत गायली. कीप इट अप. फर्स्ट ऑफ ऑल तुला सांगतो, तू रापचिक गायलीस. आणि म्हणजे तू किती सुराला चिकटून होतीस. घट्ट चिकटून होतीस सुराला. आणि त्याच्यामध्ये सॉफ्टनेस आणि त्याच्या इमोशन्स पण टाकल्यास. बाकी तू म्हणजे काय रापचिक. सॉलिड. ग्रेट. फॅन्टॅस्टिक. थँक्यू. रागेश्री, क्या बात है. ऑल द बेस्ट. रागेश्री नंतर ह्या फेरीतली आपली शेवटची स्पर्धक उरलेली आहे. टाळ्यांनी स्वागत करूया शरयू दाते. शरयू, खूप गोड दिसतेस तू. थँक्यू. आणि तुला कसं वाटतंय सांग. बहारदार. बहारदार. क्या बात आहे. हा मस्त शब्द वापरलास तू. आणि तू दिसतेस पण एकदम तशीच.
आणि तू जेवढी गोड दिसतेस तेवढंच गोड गायचं. ओके. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. ओ जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. आहा ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. ओ इंधळी डपाय कुणाचं इंधळी डपाय कुणाचं चिम्मा फुगडी घालायची. आहा चिम्मा घालायची फुगडी फुगडी घालायची चिम्मा फुगडी घालायची. ओ जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. समुद्राचं भरलं गाणं उधाण वारं आलंची. समुद्राचं भरलं गाणं उधाण वारं आलंची. येड्या पेशा भक्तासाठी पुतला गिर झालंची. लागिर झालंची लागिर लागिर झालंची पुतला गिर झालंची. ओ जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. आहा ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. शरयू म्हणजे गाणं काय म्हणायचं, पहिली फेरी अशी मस्त संपली की मजा आली. मस्त संपली. मस्त संपली ना. आणि तू पण मस्त गायलीस की नाही. थँक्यू. हो की नाही. तुला कळलं की नाही तू खूप छान गायलीस. हो. हा मग आपण आता मान्यवरांपासून सुरुवात करूया. हो. हं? मला तर एक त्या तिची ठाकरं असतात त्या तिथे पनवेलच्या पुढं ज्या प्रदेशात हे जैत्रेजाचं शूटिंग झालं होतं तिकडूनच डायरेक्ट येऊन ती गातीये आपल्या मनातलं गाणं, आपल्या गावातलं गाणं असं वाटलं. इतकं त्या फिलिंगशी ती तद्रूप झाली होती. खूप आवडलं मला. मगाशी तू काय म्हणलं होती, कशी आहेस म्हटल्यानंतर काय सांगितलं होतंस? बहारदार. बहारदार. फक्त एकच सांगतो, म्हणजे त्याच्यात तुझी चूक नाही. तू एवढीशी आहेस ना. तू वर्गाची मॉनिटर झाली आहेस का कधी? हो. मग तुझ्याला पट्टी घेऊन उभी असतेस त्याला तू नुसते ए असं म्हटल्यानंतर सगळी मुलं गप्प बसतात का नाही बसत? लवकर नाही बसत. लवकर नाही बसत. मग तू काय करतेस? मारते. मारतेस. सट्टासट लगावते ही. आपण जेव्हा मॉनिटर असतो ना वर्गाचे त्यावेळेला आपण सगळ्यांचे लीडर असतो ना. मग आपल्यामध्ये अशी जरब पाहिजे वागण्या बोलण्यात नजरेत सगळीकडे की आपण नुसतं नजर टाकल्यानंतर सगळ्यांनी शांत बसलं पाहिजे. ओरडायची पण गरज नाही लागली पाहिजे. तसं आपण ज्या वेळेला गाण्यामध्ये लीड करत असतो आणि आपल्याला 5 मुली कोरस देत असतात ना ज्यावेळेला, त्यावेळेला असं गायलं पाहिजे की त्यांना तुम्ही धरलेलं आहे, त्यांनी तुला नाही धरलेलं आहे की नाही. त्यांच्या लीडर सारखं गायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आवाजामध्ये ताकद आली पाहिजे. आणि ती ताकद वयाने येईल. आत्ता असं झालं की त्यांनी तुला थोडं ओव्हर पॉवर केलं. आणि म्हणूनच मी तुझं कौतुक करणार आहे पण त्याच्या आधी त्यांचं कौतुक करणार आहे की कोरस एकदम बेस्ट. फंडू व्हेरी गुड. तू आज खरंच त्या आदिवासी मुली असतात ना, असं पदर खोचून जातात ना टुक 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 चालत डोंगरावरनं खाली, तशीच दिसतेस तू मॉडर्न आदिवासी. पण आता कसं आहे ना, आता तुम्ही ही सगळी जी गाणी गायलीत सगळी एकाच गायिकेने गायलेली, पण कमाल आहे की नाही, प्रत्येक गाण्यात ही गायिका वेगवेगळी वाटते. तुम्ही ही गाणी सगळी एकत्र ऐका मग तुम्हाला कळेल. ये रे घनामध्ये आशाबाईंचा आवाज वेगळा लागतो, घनराणीमध्ये वेगळा लागतो आणि या गाण्यात तर अगदीच वेगळा लागतो. मग ते वेगळं पण आपल्या आवाजातनं आलं पाहिजे की नाही. तुम्ही खूप लहान आहात पण आता हे तुम्हाला आम्ही सांगणं भाग आहे आम्हाला. पण आज मला मी थोडं विषयाला वेगळं वळण देते. आज आपल्या ऑडियन्समध्ये एक 92 वर्षाच्या आजी आलेल्या आहेत आणि ही खूप आपल्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे. तर मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. आजी तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या तुमच्या नातीसारख्या आहेत. आज मला इतका आनंद झाला. आमचं माझं लग्न झालं 15व्या वर्षी, 75 वर्ष लग्नाला झाली. परंतु सगळे इतकं स्वातंत्र्य, इतकं सुंदर तुमचं मुली, तुम्ही इतक्या आदर्श व्हायला लागलात. मला इतका आनंद झाला ना. आज मला स्टुडिओ पण बघायचा होता आणि तुम्हाला सगळ्यांना भेटायचं होतं आणि आशीर्वाद द्यायचा होता. तुम्ही अत्यंत यशस्वी आदर्श मुली आहात आणि तशाच पुढे होत चला, एवढा माझा सगळ्यांना आशीर्वाद आहे.
थँक्यू व्हेरी मच. असे आशीर्वाद आमच्या पाठीशी असले तर मग आयडिया सारेगमपचं यश कोणी थांबवू नाही शकत. आणि शरयूचे मार्क आपल्याला बघायचे आहेत, पण त्याआधी सत्यशीलजी मला तुम्हाला आत्ता आशाबाईंबद्दल बोलणं चालू आहे, तर तुमची एक बंदिश त्यांनी गायलेली मला आठवते, झुटे नैना बोले. तर आशाबाईंच्या काही आठवणी त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेच्या आम्हाला सांगाल प्लीज. त्यांच्या व्यक्तिमत्वाची म्हणजे त्यांच्या सांगीतिक व्यक्तिमत्वाची एक मोहर त्या उठवतात. कुठलीही बंदिश त्यांना गायला द्या किंवा आता आपण विविध त्यांचे हे पाहिले, त्या एक स्वतःच त्यांचं असं एक रसायन होऊन बाहेर येतं आणि एक्सप्रेशन त्यांचं इतकं लाजवाब होतं त्याच्यामधलं. त्याच्या अगोदर मी विजेता चित्रपटात गायलो होतो. मन आनंद आनंद छायो असं ते गाणं होतं. माझा पहिला प्लेबॅक होता. मी गुरु होतो आणि ही जी शिष्या प्लेबॅक देणारी आशाताई, त्यांनी इतकं मला प्रोत्साहन दिलं. काही मायकिंगची वगैरे सवय नव्हती. मग असं करायचं तसं करायचं, आम्ही म्हणजे ताना घेताना सगळं, आणि ताना होत्या खूप मला असं करायचं. मग मी आशाताईंना म्हटलं की आशाताई आता ठीक आहे का? आता म्हणे मलाच भीती वाटायला लागली. म्हणजे त्यांचा मोठेपण आहे की इतकं त्या, आणि संबंध त्यांचं रेकॉर्ड आहे की त्या अतिशय एक प्रोत्साहन देणारे आणि सगळ्या नव्या टॅलेंट्सना फुलताना खिलताना बघून आनंद होणारा असं एक ते जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. क्या बात आहे. तर आशाताई, आम्हा सगळ्यांतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. ऑल द व्हेरी बेस्ट. आणखीन विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. दोन फ मिळालेले आहेत. पुढच्या गाण्याला 2 ध मिळवायचे. ओके, ऑल द बेस्ट. हा, दोन नी मिळवणार. अरे वा, व्हेरी गुड. आला त्या का मोठा बदमाश हाच बिहागला त्यांनी. सारेगमपा